नमस्कार मित्रमैत्रिणींनो, तर स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आज पण आपण एका ट्रेंडिंग व्हिडिओ एडिटिंगवरती व्हिडिओ केलेला आहे. जसं की तुम्ही आता व्हिडिओ बघितला असेल सुरुवातीला, आणि व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. आणि व्हिडिओमध्ये मी जे काही मटेरियल यूज केलेले हे तुम्हाला नेहमीप्रमाणे आपल्या वेबसाईटवरती भेटून जाईल. तिथून तुम्ही जी फाईल वगैरे घेऊन घ्यायचे. आणि जर तुम्हाला मटेरियल घेता येत नसेल तर त्याच्यावरती स्पेशल एक व्हिडिओ बनवला आहे, तुम्ही तो व्हिडिओ एकदा बघू शकता. त्याची लिंक आणि वेबसाईटची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल. आणि तसंच तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला पण जॉईन होऊ शकता. तिथं पण तुम्हाला सर्व काही मटेरियल दिलं जातं. तर टेलिग्राम चॅनलची लिंक पण तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल. तर आता चला मित्रांनो, जरा उशीर न करता आपण आपल्या आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, आजच्या व्हिडिओसाठी तुम्हाला काय करायचं आहे, आपले जे काही आता वेबसाईट आहे तिथून तुम्ही बिटमार्क आणि इफेक्ट प्रोजेक्ट इम्पोर्ट करायचे आहेत. ठीक आहे. नंतर काय करायचं, आलेटमोशन ॲप मध्ये अशा प्रकारे बिटमार्क आणि इफेक्ट प्रोजेक्ट इनपुट होतील. इनपुट झाल्यानंतर काय करायचं आहे, इथं जो काही आपला पहिला बिटमार्कचा प्रोजेक्ट असेल याला ओपन करायचे. तर अशा प्रकारे आपला हा पहिला बिटमार्कचा प्रोजेक्ट असेल. ओपन केल्यानंतर इथं मी आधीपासून तुम्हाला काही PNG वगैरे ग्रुप वगैरे आधीपासून लावून दिलेले आहे. इथं जास्त तुम्हाला मेहनत करायची गरज नाही. ठीक आहे. तर फक्त तुम्हाला तुमचं फोटो लावून इफेक्ट लावायचं. ठीक आहे. आता काय करायचं, जो की आता खाली इथं तुम्हाला 3 ग्रुप दिसतील, बघू शकता. हे वाले हे ग्रुप आहेत. तर हे तिघं ग्रुपमध्ये तुम्हाला एक करून तुमचा फोटो लावायचा, एक करून. सिम्पली पहिल्या ग्रुपवरती क्लिक करून एडिट ग्रुपमध्ये यायचे, स्टार्टिंगला यायचे, प्लस बटनवरती क्लिक करून चला मित्रांनो, जरा उशीर नका करू. तुम्हाला घ्यायचं असेल तर या व्हिडिओला सुरुवात टच करायचे. आणि जर इथं फोटो दिसत नसतील तर इथं बाजूला फोल्डरचं नाव आहे. तर याच्यावरती क्लिक करून तुम्ही तुमचा फोटो असलेला फोल्डर सिलेक्ट करायचा. त्यानंतर इथं फोटो येऊन लागतील. आणि फोटोवरती क्लिक केल्यानंतर एक बग चालू आहे आलेट मोशनमध्ये. तर फोटो काय होता, लेट येतात, खूपच लेट फोटो येतात, असा एक बग चालू आहे. तर जर फोटो येत नसतील किंवा जास्त लेट होत असेल तर मी तुम्हाला एक ट्रिक सांगणार आहे. ती ट्रिक तुम्ही करायची. ठीक आहे. तर तुम्ही काय करायचे, पहिले तुमचे जे काही फोटो असतील तुम्ही तर ते 9.16 या साईजमध्ये कट करायचे. कोणती साईज आहे ती मी तुम्हाला सांगून देतो. आता प्रत्येकाच्या गॅलरीमध्ये मित्रांनो अशा प्रकारे एडिटचं आयकन असतं. ठीक आहे. तुमच्याकडे वेगवेगळे कंपनीचे मोबाईल असू शकतात, वेगवेगळे ऑप्शन दिसतील, पण एडिटचं ऑप्शन असतो. नंतर एडिट ऑप्शनमध्ये गेल्यानंतर क्रॉपिंगमध्ये जायचे. इथे जे काही साईज आहे फुल 9.16 ही सिलेक्ट करायची. आणि यामध्ये तुमचा फोटो सिलेक्ट करून बरोबर अशा प्रकारे ओके करून सेव्ह करून घ्यायचे. एवढं तुम्ही करायचे. फक्त तुमचे जेवढे 10-15 फोटो असतील व्हिडिओसाठी, सगळे फोटो तुम्ही या साईजमध्ये फिट करून घ्या. आणि समजा तुमच्या मोबाईलच्या गॅलरी ॲपमध्ये किंवा फोटो ॲपमध्ये क्रॉपिंगचा आयकन नसेल, एडिटचा अशा पद्धतीने आयकन नसेल, तर तुम्ही स्नॅपसीड नावाचं एक प्ले स्टोअरवरून ॲप घ्यायचे. तिथे पण तुम्हाला क्रॉप करायचे. एकदम सिम्पल ऑप्शन भेटून जाईल. तिथे डायरेक्ट क्रॉप ऑप्शन येऊन लागते. ठीक आहे. आता काय करायचे, आता आपलं आलेट मोशन ॲप ओपन करायचे. मित्रांनो, आता मी फोटोवरती क्लिक केल्यावर बराच वेळ झालेला आहे तरी फोटो आलेला नाही. जर फोटो येत नसेल लवकर तर तुम्ही एकदा बॅक यायची. इथं मी एक फोटो ॲड करून दिलेले आहे, ते बघू शकते. डोळ्याचं बटन बंद आहे. अशा पद्धतीने एक मी तुम्हाला फोटो दिलेले आहे. तर तुम्ही काय करायचे, सिम्पली जो काही आपला फोटो असेल तर हे डोळ्याचं आयकॉन आधी ऑन करून घ्यायचे. ब्लेंडिंग आणि ऑपेसिटीमध्ये येऊन याची ऑपेसिटी तुम्ही फुल वाढून घ्यायची आधी. ठीक आहे. नंतर काय करायचे, या फोटोवरती क्लिक करून हे चौकोन बॉक्सवरती क्लिक करून कॉपी लेयर करायची. ठीक आहे. नंतर परत याची ऑपेसिटी 20 पर्यंत कमी करून घ्यायची. इथं तुम्ही तुमचा फोटो चेंज करून घ्यायचे, हे पण मी तुम्हाला सांगेल. ठीक आहे. आता हा फोटो जसं आहे तसं राहू द्यायचं. एक आपण कॉपी केलेले हा फोटो. आता काय करायचं, फक्त सिम्पली ग्रुपला ओपन करायचं. अशा प्रकारे सुरुवातीला यायचे. परत या चौकोन बॉक्सवरती क्लिक करून पेस्ट लेयर करायचे. ठीक आहे. आता इथून मध्यभागी येऊन कट करायचे फोटोला. परत शेवटी यायची, शेवटीपर्यंत फोटोला ओढून घ्यायचे. आणि जिथं खाली जागा असेल या फोटोच्या बाजूला तर इथे क्लिक करून ठेवायचे. आणि ह्या रेक्टेंगलच्या खाली फोटोला घेऊन घ्यायचे. फोटोवरती क्लिक करून मूव्ह अँड ट्रान्सफरमध्ये यायचे. 3 नंबरचा आयकॉनवरती क्लिक करून फोटो अशा प्रकारे छोटा करून घ्यायचे. चौकोन बॉक्समध्ये जशा प्रकारे तुम्हाला बसवायचं असेल तसं तुम्ही अशा प्रकारे बसून घ्यायचे. नंतर कलर फिल्डमध्ये यायचे. हे नाही टेक्स्ट आहे, याच्यावरती क्लिक करायचे. आणि इथून तुम्ही तुमचा जो काही दुसरा फोटो चेंज करणार असाल तर तो फोटो सिलेक्ट करायचा अशा प्रकारे आणि इथं लावून घ्यायचे. ठीक आहे. बरोबर. तर मूव्ह अँड ट्रान्सफरमध्ये इथं 1 नंबरवरती क्लिक करून आजूबाजूला फिरू शकता. 3 नंबरचा आयकॉनवरती क्लिक करून छोटं किंवा मोठं तुम्ही करू शकता. अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही फक्त आता हा जो काही कॉपी केलेला फोटो आहे तर तो ग्रुपमध्ये यायचे. स्टार्टिंगला इथून पेस्ट करायचे, लेअर कट करायचे, शेवटीपर्यंत ओढायचे, रेक्टेंगल खाली घ्यायचे, छोटं करून फोटो तुम्ही रिप्लेस करून घ्यायचे जसे मी तुम्हाला सांगितलं आहे तसं. अशा पद्धतीने फोटो लावायचे. तर जसे मी तुम्हाला पेस्ट करून दाखवलं तसं फोटोवरती क्लिक करून कलर फिल्डमध्ये यायचे. या नावावरती क्लिक करून
वरून तुम्ही तुमचा फोटो असलेला इथून फोल्डर सिलेक्ट करायचा आणि जो काही तुम्हाला तुमचा फोटो रिप्लेस करायचा आहे, तर तो फोटो सिलेक्ट करायचा आहे. प्लस बटनवरती क्लिक करून फोटो ॲड करून घ्यायचे. अजून थोडंसं फोटोला छोटे वगैरे करून इथं लावून घ्यायचे. एवढंच तुम्हाला करायचं, जास्त अवघड वगैरे काही नाही मित्रांनो, ठीक आहे. मी तुम्हाला दुसरं सोल्युशन पण दिलेलं जर तुमच्या या ॲपमध्ये फोटो लवकर शो होत नसतील तर, ठीक आहे. फक्त अशा प्रकारे फक्त ग्रुपमध्ये आधी पटापट आधी जे काही आपले फोटो आहे, तर हा पेस्ट करून पटापट फोटो लावून घ्या, ठीक आहे. तर मी पटापट फोटो लावून देतो. मग बाकीचे प्रोसेस मी तुम्हाला सांगतो. तर बघू शकता आता हे 3 जे काही फोटो होते तरी तिघे ग्रुपमध्ये मी लावून घेतलेले. नंतर खाली बॅकग्राऊंड इथं हा फोटो आहे, तर याच्यावरती क्लिक करून मग तुम्हाला जो तुमचा फोटो रिप्लेस करायचा आहे, तर तो फोटो सिलेक्ट करायचा आहे. खूप सिंपल अशा प्रकारे फोटो सिलेक्ट करायचे, इथून तुम्ही रिप्लेस करू शकता, ठीक आहे. जो पण तुम्हाला फोटो लावायचा असेल तर तो तुम्ही रिप्लेस करून घ्यायचे, ठीक आहे. तर मी हा डबल लावून घेतो मागे बॅकग्राऊंडला, ठीक आहे. आता हे स्टार्टिंगचं आता आपलं काम झालेलं आहे. आता जे काही नेक्स्ट काम आहे ते म्हणजे आता हे सगळे जे काही बिटमार्क आहेत त्यांच्याप्रमाणे फोटो लावायचे. आता फोटो घ्यायला जाणार तर परत टाईमपास होईल. एक फोटो यायला वेळ लागेल. तर तुम्ही काय करायचे, आता जो काही बिटमार्क आहे 3.26 सेकंदावरती, तर ह्या बिटवरती यायचे. परत या चौकोन बॉक्सवरती क्लिक करून पेस्ट लेयर करायचे. हा फोटो इथं पेस्ट होऊन जाईल. आता फोटो शेवटीपर्यंत ओढून घ्या, ठीक आहे. अशा प्रकारे हे आयकॉन आहे याच्यावरती क्लिक करून ओढून घ्या. परत स्टार्टिंगचा या बिटवरती यायचे. आता आता काय करायचे मित्रांनो, फक्त पुढच्या बीटवरती येत चालायचे. वरच्या मेन फोटोवरती क्लिक करून मध्यभागी स्प्लिट करायचे. अशा प्रकारे पटापट जो काही तुमचा फोटो असेल तर तो मध्यभागी तुम्ही फक्त स्प्लिट करून घ्यायचे. एवढंच तुम्हाला करायचं, जास्त जास्त काही नाही, ठीक आहे. पटापट तुम्ही अशा प्रकारे स्प्लिट करून घ्या, जसे की इथून मी करून घेतलेले. त्यानंतर आता एक फोटोवरती क्लिक करून कलर एल्फिनमध्ये येऊन काय करायचे, तुमचा फोटो तुम्ही रिप्लेस करून घ्यायचे. अशा प्रकारे फोटो सिलेक्ट करून रिप्लेस करायचे. बस एवढंच तुम्हाला करायचे, ठीक आहे. पटापट तुम्ही फोटो रिप्लेस करून घ्या. मग मी बाकीचे प्रोसेस मी तुम्हाला सांगतो. तर मित्रांनो इथून बघू शकता मी काय केलेलं आहे, सगळे फोटो इथून मी आता रिप्लेस करून घेतलेले जसे मी तुम्हाला सांगितलं तसं, ठीक आहे. आता काय करायचं, इथं हा जो काही ग्रुप आहे खाली इथं बघू शकता, तर याच्या उजव्या साईडला जी खाली जागा आहे तर इथं टच करून ठेवायचे, क्लिक करून ठेवायचे आणि पूर्ण पणे वरती अशा प्रकारे फोटोच्या वरती ग्रुपला ओढून घ्यायचे. आता इथं बाजूला इथं तुम्हाला नाव वगैरे दिसत असतील, ठीक आहे. तर हे नंतर आपण सेटिंग वगैरे करू. तर आधी काय करायचे, ग्रुप अशा प्रकारे वरती घ्यायचं आहे आणि नंतर आता स्टार्टिंगचं एवढं आता काम झालेलं आहे. आता काय करायचं आहे, बॅक यायचे आणि जो इफेक्टचा प्रोजेक्ट आहे दुसरा तुम्ही इम्पोर्ट केलेलं आहे, याला अशा प्रकारे ओपन करायचे. नंतर या फोटोवरती क्लिक करून इफेक्टमध्ये यायचे. 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करायचे. परत नंतर बॅक यायचे. आपला वरचा जो काही बिटमार्क आपण बनवतोय तर त्या प्रोजेक्टवरती यायचे, ठीक आहे. नंतर परत आता काय करायचं, 3.26 सेकंदाचं बिटमार्कवरती यायचे. आता याच्यापुढे आपण जेवढे फोटो लावले सगळ्या फोटोंना हा इफेक्ट तुम्हाला पेस्ट करायचा एक-एक करून. सिंपली फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्समध्ये यायचे. परत 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट्स करायचे. नंतर फोटो जर बरोबर इथं लागले नसेल तर मूव्ह अँड ट्रान्सफरमध्ये यायचे. फोटोला इथं तुम्ही आजूबाजूला घेऊ शकता किंवा 3 नंबरचा आयकॉनवरती क्लिक करून झूम वगैरे करू शकता, ठीक आहे. आणि बरोबर याच्यात लावू शकता. एवढंच तुम्हाला करत चालायचे. फोटोला इफेक्ट पेस्ट करायचे आणि बरोबर ॲडजस्ट करून इथं लावून घ्यायचे. जर बरोबर असेल तर राहू द्यायचे. जर थोडं चुकलं असेल, इकडे-तिकडे फोटो झाला असेल तर झूम करून घ्यायचे आणि इथं बाजूला कोपऱ्याला ओढून घ्यायचे. बस एवढंच तुम्हाला करायचे, ठीक आहे. तर पटापट अशा प्रकारे इफेक्ट पेस्ट करून बरोबर फोटो ॲडजस्ट करून घ्या, ठीक आहे. तर मी पटापट आता फोटो ॲड करून ॲडजस्ट करून घेतो. तर बघू शकता आता शेवटीपर्यंत जेवढेही फोटो आहेत तर यांना मी इफेक्ट पेस्ट करून बरोबर इथं ॲडजस्ट करून लावून घेतलेले फोटोंना, ठीक आहे. त्यानंतर बघू शकता किती छान अशा प्रकारे आपला व्हिडिओ एडिटिंग झालेलं आहे. अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही हा तुमचा व्हिडिओ बनवून घ्यायचा आहे. नंतर फक्त वरती शेअरवरती क्लिक करायचे. इथे एक छोटासा बाण दिसेल, ॲरो दिसेल, इथं बघू शकता हा वाला. तर याच्यावरती क्लिक करून इथून तुम्ही व्हिडिओची क्वालिटी जी तुम्हाला ठेवायची ती तुम्ही करायची. खालची क्वालिटी नावाची रेस असेल तर याला फुल वाढवून घ्यायची. नंतर खालच्या मोठ्या एक्सपोर्ट बटनवरती क्लिक करून तुमचा जो काही व्हिडिओ असेल तर तो अशा प्रकारे एक्सपोर्ट होईल. हे पूर्ण रेस झाल्यानंतर सेव्ह नाव दिसेल तर सेव्ह नावावरती क्लिक करून तुम्ही तुमचा हा व्हिडिओ तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह करून घ्यायचे. त्यानंतर तुमचा व्हिडिओ गॅलरीमध्ये निवडला गेला. तर मित्रांनो आपला आजचा व्हिडिओ हाच होता. जर तुम्हाला अशाच प्रकारे आपल्या खानदेशी अहिराणी गाण्यांवरती व्हिडिओ एडिटिंग करायला शिकायचं असेल तर आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि शेअर पण करा तुमच्या मित्रांसोबत आणि कमेंट पण करून टाका आपल्या ह्या व्हिडिओला. आणि जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर नक्की तुम्ही मला इंस्टाग्रामला डायरेक्टली मेसेज करून विचारू शकता. इंस्टाग्राम आय डी लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनला भेटून जाईल. तर चला आता भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि अशाच प्रकारे आपल्या मराठी भाषेमध्ये व्हिडिओ एडिटिंग शिकत राहा.